नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळी महिपत शिकरे मागे वळून पाहतात तर महिपत शिकरेंच्या समोर आता प्रतिमा आत्या उभ्या असतात. प्रतिमा आत्यांना महिपत शिकरेंना पाहताच ते जुने क्षण आठवतात. आता ते सर्व क्षण महिपत शिकरेंच्याही समोर असतात. महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना पाहताच म्हणतात, अच्छा तू आहेस तर. म्हणजे ती चिठ्ठी, तो फोन आणि ते जळतं लाकूड हे सगळं काही तू केलंयस तर. मला वाटलं होतं एखादा दांडगा गडी वगैरे असेल आणि त्यानेच हे सगळे काही पराक्रम केले असतील, अंगात रग आला असेल आणि म्हणूनच मला आडवं करण्याचं स्वप्न पाहत असेल. पण नाही, तू आहेस तर. तुला तर मी फुंकर मारून उडवू शकतो, असं म्हणत महिपत शिकरे रागानेच प्रतिमा आत्यांकडे पाहत असतो. आता हे सगळं काही सायली, अर्जुन आणि चैतन्यही ऐकत असतात. हे सर्व दृश्य ते तिघही पाहत असतात. तर प्रतिमा आत्यांना मात्र महिपत शिकरेंचा खूप राग आलेला असतो. त्या संतापलेले असतात. तर महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना म्हणतात, कळलं का तुला मी काय म्हणालो? परंतु मानलं पाहिजे प्रतिमाबाई तुला. अगं काय घोगरा आवाज काढलास तू फोनवर आणि आज एवढ्या घनदाट जंगलात एवढ्या हिमतीने माझ्यासमोर येऊन उभी राहिलीस. मानलं पाहिजे तुला. आता प्रतिमा आत्यांना सायलीचे एक शब्द आठवत असतात. सायली प्रतिमा आत्यांना म्हणालेली असते की आपला असा अंदाज आहे की तुमचा अपघात महिपत शिकरेने घडवून आणला आहे आणि असं जर असेल तर महिपत शिकरे तुमच्या समोर आल्यानंतर तो चवताळेल. कदाचित तो तुमच्यावर हल्लाही करेल. परंतु अशा वेळी घाबरून नाही जायचा हा प्रतिमा आत्या. या सगळ्याला सामोरं जायचं आहे. त्या महिपत शिकरेचं सत्य आपण जगासमोर आणायचं आहे. हे सर्व शब्द आता प्रतिमा आत्यांना आठवत असतात. आता प्रतिमा आत्या न डगमगता न घाबरता आपली सर्व इच्छाशक्ती एकवटत महिपत शिकरेच्या दिशेने पुढे चालत जातात आणि महिपत शिकरेकडे रागाने पाहत म्हणतात, तुला जर तुझ्या कर्माची शिक्षा द्यायची असेल तर मला माझी हिंमत दाखवावीच लागेल. आता हे सर्व काही सायली, अर्जुन पाहत असतात. सायली आणि अर्जुन घाबरून गेलेले असतात. त्या दोघांनाही प्रतिमा आत्यांची काळजी वाटत असते. तर प्रतिमा आत्या न डगमगता न घाबरता महिपत शिकरेच्या समोर जाऊन उभ्या ठाकतात. आता महिपत शिकरेही एक एक पाऊल पुढे येतो आणि प्रतिमा आत्यांना म्हणतो, कर्म? माझी कसली कर्म? मी तर काहीच केलं नाहीये. प्रतिमा आत्या चिडतात आणि म्हणतात, स्मृती तर माझी केली आहे आणि तुला काही आठवत नाहीये का? ही जागाही आठवत नाहीये का? असा प्रश्न प्रतिमा आत्या महिपत शिकरेंना करतात. परंतु इकडे मात्र सायलीला खूप त्रास होऊ लागतो. सायलीला ते अपघाताचे क्षण आठवतात. ती डोळे बंद करते. त्यावेळी सर्व दृश्य तिच्या डोळ्यासमोर असतात. तर इकडे महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना उत्तर देत म्हणतो, का आठवायला हवी जागा? या जागेत एवढं आठवण्यासारखं काय आहे? ही घनदाट झाडं आणि बाजूला रस्ता, बाकी काय आहे? तर प्रतिमा आत्यांना ते क्षण आठवतात ज्यावेळी महिपत शिकरेंच्या हाती मशाल असते. तीच मशाल 22 वर्षापूर्वीही महिपत शिकरेने आपल्या चेहऱ्यावर आघात करण्यासाठी वापरलेली असते. आता प्रतिमा आत्या रागानेच म्हणतात, नाही, ही जागा साधी नाहीये. 22 वर्षापूर्वी याच ठिकाणी तू माझ्यावर हल्ला केला होतास. असं म्हणत आता प्रतिमा आत्या आपला भूतकाळ आणि त्या आठवणी महिपत शिकरेसमोर सांगू लागतात. महिपत शिकरेंनाही त्या गोष्टींची, त्या भूतकाळाची आठवण करून देत असतात. आता प्रतिमा आत्या जसजशा आठवणी सांगत असतात तसतसं सायलीलाही तिचा भूतकाळ डोळ्यासमोर दिसू लागतो. कशा प्रकारे आपल्या गाडीचा अपघात झाला होता आणि आपण दरीत कोसळलो हे सगळं काही सायलीला आठवत असतं. तर इकडे महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना म्हणतात, वा, आठवू लागलंय तर तुला हळूहळू. म्हणजे तुझ्या या अर्ध्या मेंदूला हळूहळू खतपाणी मिळू लागलंय तर. आणि म्हणूनच तू हे सगळं काही केलंयस का? हा सगळा घाट घातलायस का? पण काय उपयोग झाला? काय उपयोग झाला सांग ना. 22 वर्षानंतर तू माझ्याच समोर आलीयस. 22 वर्षानंतरही तू आता माझ्याच हाताने मरणार आहेस. या जागेत येऊन तू खूप मोठी चूक केलीस आणि तू आता माझ्या हातून मरणार 113%. आता महिपत शिकरेंचे हे शब्द ऐकल्यानंतर सायली, अर्जुन, चैतन्य यांना धक्काच बसतो. महिपत शिकरे म्हणू लागतात, 22 वर्षापूर्वी राहून गेलेलं काम मी आज करणार आहे. आणि त्यावेळी सायली, प्रतिमा आत्या या दोघींनाही ते सर्व क्षण आठवत असतात. गाडीतून जात असताना महिपत शिकरेने घडवून आणलेला अपघात आणि त्यानंतर कुटुंबाची झालेली ताटातूट हे सगळं काही सायलीलाही आठवत असतं. हे सगळं काही चित्र सायलीच्याही डोळ्यासमोर असतं. परंतु स्पष्टपणे काय घडलं आहे हे मात्र अजूनही सायलीलाही आठवत नसतं, ना प्रतिमा आत्यांनाही. परंतु महिपत शिकरेनेच आपल्यावर हल्ला केला आहे हे मात्र प्रतिमा आत्यांना चांगलंच आठवत असतं.
आता प्रतिमा आत्या महिपत शिकरेला प्रश्न करत म्हणतात, म्हणजेच 22 वर्षापूर्वी तूच मला ठार करण्याचा प्रयत्न केला होतास ना, तूच मला मारण्याचा प्रयत्न केला होतास ना. आता मात्र महिपत शिकरे मोठमोठ्याने हसू लागतो. त्याचं ते हसणं आणि तो प्रसंग सायलीला आठवताच सायली तिचं डोकं घट्ट धरून राहते. कारण सायलीला या सगळ्या घटनांमुळे त्रास होत असतो. या घटनांशी तिचा काय संबंध आहे तिलाही कळत नसतो, परंतु या सगळ्याचा त्रास मात्र तिला खूप होत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी इकडे कल्पनाताई सायली अर्जुनची वाट पाहत असतात. अजूनही सायली अर्जुन घरी न आल्यामुळे त्यांना दोघांचीही खूप काळजी वाटत असते. तर त्या ठिकाणी अस्मिता येते. अस्मिता पाहते तर कल्पनाताई बाहेरच उभ्या असतात. अस्मिता विचारते, मम्मा अगं तू अजून झोपली नाही आहेस, काय झालंय, तू अशी बाहेर का उभी आहेस. कल्पनाताई म्हणतात, अगं सायली अर्जुन अजूनही घरी आले नाहीयेत आणि अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करते तर अर्जुन फोनही उचलत नाहीये. अस्मिता म्हणते, येतील ना घरी. कल्पनाताई म्हणतात, हो सायली म्हणाली होती की यायला थोडा उशीर होईल, पण बघ ना किती उशीर झालाय, अजूनपर्यंत आलेच नाहीयेत. तर अस्मिता म्हणते, सायली म्हणाली होती ना उशिरा येईल, मग ती नक्कीच येतील. आणि मम्मा तू अजिबातच घाबरू नकोस, काहीही झालं तरी हे दोघंही नवरा बायको सर्वांना पुरून उरतील. कल्पनाताई म्हणतात, हो ग, परंतु काळजी तर वाटणारच ना, आज पोरं खरी नाही आहेत, कुठे गेली असतील. आता कल्पनाताई आणि अस्मिता दोघंही सायली अर्जुनची काळजी करत असतात आणि त्याचवेळी जोराचं वादळ येतं. आता कल्पनाताई म्हणू लागतात, अगं बाई वादळ येतंय, असं म्हणत कल्पनाताई दरवाजा बंद करून घेतात. परंतु कल्पनाताईंचं लक्ष फक्त सायली अर्जुनच्या वाटेकडेच लागून असतो. सायली अर्जुन कधी येतील याची ते वाट पाहत असतात. तर इकडे महिपत शिकरे आपल्या हातातील मशाल खाली फेकतात आणि प्रतिमा आत्यांवर बंदूक रोखतात. आता हे पाहिल्यानंतर सायली अर्जुन चैतन्य यांना धक्काच बसतो. चैतन्य उठणार तर त्याचवेळी अर्जुन त्याला सावध करतो आणि म्हणतो की थांब. तर त्यानंतर महिपत शिकरे आता प्रतिमा आत्यांवर बंदूक रोखत म्हणतो, अगं तुझी उंची किती, तुझं वय किती आणि तू आहेस केवढी आणि कशाला उगाच तडफडतेस. अगं माझ्यावर डोळेवर करून पाहतेस का माझ्यासमोर आणि मला बोलतेस, मला उलट उत्तर करतेस, असं म्हणत महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना त्रास देऊ लागतात. महिपत शिकरे म्हणतात, माझ्यावर डोळेवर करून पाहण्यापेक्षा, मला उलट उत्तर विचारण्यापेक्षा, मला प्रश्न विचारण्यापेक्षा तुझी शेवटची इच्छा काय आहे याचा विचार कर. नवऱ्याची आठवण काढ आणि तुझ्या लाडक्या मुलीची आठवण काढ, कारण आता तुला मी सोडणार नाही. 22 वर्षापूर्वी जे काम राहून गेलं होतं ते काम आता काही झालं तरी 113% मी पूर्ण करणारच. तुला पूर्वीचं आठवत असेल किंवा नसेल याच्याशी माझं काही देणं घेणं नाही, परंतु आज तुझी वेळ आली आहे आणि आज तुझी वेळ संपणारही आहे, असं म्हणत महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना खूप त्रास देत असतात. या सगळ्यामुळे प्रतिमा आत्या खूप घाबरून गेलेल्या असतात. महिपत शिकरे त्यांच्यावर गन रोखून असतात आणि या सगळ्यामुळे प्रतिमा आत्या खूप बिथरून गेलेल्या असतात. महिपत शिकरे म्हणू लागतात, प्रतिमाबाई आता तुझा खेळ संपला, आता तुला कोणीच वाचवू शकणार नाही. परंतु त्याचवेळी आता प्रतिमा आत्यांना सायलीचे एक शब्द आठवतात, ज्यावेळी महिपत शिकरे तुमच्यावर गन रोखेल त्यावेळी ती गन कशा प्रकारे धुडकावून लावायची हे सगळं काही सायलीने प्रशिक्षण दिलेलं असतं आणि अगदी प्रतिमा आत्याने तसंच केलेलं असतं. आणि म्हणूनच महिपत शिकरेचा लक्ष विचलित करत त्याच्या हातातील गन फेकून देत आता प्रतिमा आत्या तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. महिपत शिकरे म्हणू लागतात, किती दूर जाणार आहेस ग प्रतिमाबाई, आज तू माझ्या हातून सुटणार नाही, असं म्हणत आता महिपत शिकरे प्रतिमा आत्यांच्या मागे मागे जाऊ लागतात. सायली अर्जुन आणि चैतन्यही निघालेले असतात. परंतु त्याचवेळी महिपत शिकरेंची माणसं आता त्या तिघांनाही घेरून धरतात आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. इकडे प्रतिमा आत्या धाप टाकत ज्या पद्धतीने सायलीने आपल्या सुटका करून घेण्यासाठी रस्ता सांगितलेला असतो त्याच ठिकाणी निघालेले असतात. परंतु प्रतिमा आत्यांना खूप त्रास होत असतो आणि त्यांच्या मागे मागे महिपत शिकरेही त्यांच्या शोधात आलेला असतो. इकडे सायली अर्जुन आणि चैतन्य मात्र अडकलेले असतात. आता अर्जुन आणि चैतन्य त्या गुंडांचा सामना करतात. तर अर्जुन म्हणू लागतो, सायली जा. आता सायली धावत पळत प्रतिमा आत्यांच्या काळजीपोटी निघालेली असते. तर इकडे महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना मारण्यासाठी त्यांचा शोध घेत असतात. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य त्या गुंडांशी 2 हात करतात आणि या सगळ्यातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे प्रतिमा आत्या स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. तर महिपत शिकरे प्रतिमा आत्यांच्या मागे मागे त्यांच्या शोधात त्यांना मारण्यासाठी येत असतो. आता सायली ही प्रतिमा आत्यांच्या शोधात
प्रतिमा आत्यांच्या काळजीपोटी त्यांच्या मागे मागे त्यांना शोधत निघालेली असते, परंतु सायलीला प्रतिमा आत्या कुठेच दिसत नसतात. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य या गुंडांमध्ये अडकलेले असतात. त्या गुंडांना ते मारण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांचे वार परतवून लावण्याचा प्रयत्न करत असतात. अर्जुन आणि चैतन्य त्या ठिकाणी दोघेच असतात, परंतु महिपत शिकरेने आपली असंख्य माणसं तिथे ठेवलेली असतात आणि म्हणूनच अर्जुन आणि चैतन्याला त्यांची सुटका करून घेणं खूप कठीण झालेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुनने सांगितल्याप्रमाणे रविराज सर पोलीस स्टेशनमध्येच असतात. त्यांचा जीव कासावीस होत असतो. त्यांना प्रतिमा आत्या, सायली, अर्जुन यांची काळजी वाटत असते. रविराज सर मनाशीच म्हणतात, तिथे नक्की काय घडत असेल काहीच अंदाज लागत नाहीये. त्याच वेळी आता कदम येतात आणि म्हणू लागतात, सर तुम्ही बसा ना. रविराज सर म्हणतात, नाही नको. कदम रविराज सरांना म्हणतात, सर तुम्हाला पाणी पाहिजे का? रविराज सर म्हणतात, नाही नकोय. कदम एक काम कराल का, आमच्या अपघाताच्या फाईल काढल्या असतील ना? असतीलच नाही ते. तर आता कदम म्हणू लागतात की हो, काल सावंत साहेब त्याचाच अभ्यास करत होत्या आणि त्या फाईल आहेतच. रविराज सर म्हणतात, बरं मला आणून देशील का ते? तर आता कदम रविराज सरांना त्या फाईल आणून देतात. आता रविराज सर त्या फाईलची स्टडी करण्यासाठी पुन्हा एकदा त्या सर्व फाईल ओपन करून पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुनच्या काळजीने कल्पनाताईंचा जीव अगदी कासावीस होत असतो. त्यांना खूप त्रास होत असतो. त्यांना काहीतरी वाईट संकेत होतील यांची जाणीव होत असते आणि म्हणूनच आता कल्पनाताई देवी आईसमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात, देवी आई माझा जीव एवढा घाबराघुबरा का झालाय? मला एवढी भीती का वाटत आहे? मला सायली अर्जुनची काळजी वाटत आहे. माझी दोन्ही मुलं खरी आली नाहीयेत. देवी आई माझ्या दोन्ही मुलांचं रक्षण कर. आता कल्पनाताई आणि अस्मिता देवी आईसमोर हात जोडतात आणि सायली अर्जुनसाठी प्रार्थना करू लागतात. त्या दोघांनाही सायली अर्जुनची काळजी वाटत असते. अजूनपर्यंत घरी न आल्यामुळे नक्की सायली अर्जुन कुठे असतील या काळजीने कल्पनाताईंचा जीव कासावीस होत असतो. आणि त्याचवेळी देवी आईसमोर लावलेले दिवे विझू लागतात. हवेच्या वेगाने ते दिवे जाणार हे पाहताच कल्पनाताई खूप घाबरून जातात. कल्पनाताई ते दिवे वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. कल्पनाताई म्हणू लागतात, देवी आई हा कसला संकेत आहे? माझ्या मुलांवर कोणतं संकट तर येणार नाही ना? देवी आई या संकटातून माझ्या मुलांना वाचव. माझ्या घरावर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस देवी आई, असं म्हणत कल्पनाताई आणि अस्मिता देवी आईसमोर प्रार्थना करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रतिमा आत्यांना वाचवण्यासाठी सायली धावत पळत असते, परंतु त्याचवेळी त्यातील गुंड आता सायलीच्याही मागे धावत येतात आणि सायलीला अडवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याचवेळी सायलीच्या मागून आलेल्या गुंडाचा तोल जातो आणि तो तिथेच पडतो आणि त्याच संधीचा फायदा घेत सायली झाडामागे लपते आणि त्याची दिशाभूल करते. तो गुंड ज्यावेळी दुसऱ्या रस्त्याने निघून जातो त्यावेळी सायली तिथून उठते आणि प्रतिमा आत्यांच्या काळजीपोटी त्यांचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा निघालेली असते. आता प्रतिमा आत्या जीवाच्या आकांताने पळत असतात, स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याचवेळी प्रतिमा आत्यांचाही तोल जातो आणि प्रतिमा आत्या त्याच ठिकाणी येऊन पडतात ज्या ठिकाणी प्रतिमा आत्यांवर घात झालेले असतात. आणि ज्यावेळी प्रतिमा आत्या खाली पडतात त्यावेळी प्रतिमा आत्यांना ते सर्व प्रसंग आठवतात. महिपत शिकरेने आपल्यावर कशा प्रकारे हल्ला केलेला असतो आणि तीच जागा असते, हे सर्व काही क्षण त्यांच्या डोळ्यासमोर असतात. आता प्रतिमा आत्यांना आठवतो तो आपला अपघात. ज्यावेळी सुभेदारांच्या घरून निघालेले असतात त्यावेळी प्रतिमा आत्यांचा झालेला तो अपघात आणि त्या अपघातानंतर महिपत शिकरेंजवळ वाचवण्यासाठी मागितलेला हात, पण त्यांनी केलेला तो हल्ला आणि प्रतिमा आत्यांना झालेला तो त्रास 22 वर्षानंतरही सर्व दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर असतात. आणि त्याचवेळी त्याच पद्धतीने महिपत शिकरेही त्यांच्या समोर आलेला असतो. आता प्रतिमा आत्या महिपत शिकरेपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्याचवेळी महिपत शिकरेचा गुंडही प्रतिमा आत्यांच्या मागे येऊन उभा राहतो आणि म्हणूनच प्रतिमा आत्यांना तिथून स्वतःची सुटकाही करून घेता येत नाही. महिपत शिकरेही समोरून येतात आणि मागून त्यांची माणसं. आता प्रतिमा आत्या या सगळ्या पेचात अडकलेल्या असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुनही स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याचवेळी त्याची माणसं आता अर्जुनवरही हल्ला करतात. आता अर्जुन कसा बसा फोन करत आता इन्स्पेक्टर सावंत यांना घडलेला सर्व प्रकार सांगतो, परंतु त्याचवेळी पुन्हा एकदा ती माणसं अर्जुनवर हल्ला करण्यासाठी येतात. आता तो हल्ला पडतवून लावण्यासाठी चैतन्य त्या ठिकाणी आलेला असतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन तू प्रतिमा आत्यांकडे जा, मी यांना पाहतो. आता अर्जुनही तिथून निघालेला असतो आणि या सगळ्याचा सामना करण्यासाठी चैतन्य मात्र एकटाच तिथे असतो. तर इकडे प्रतिमा आत्या घाबरून गेलेल्या असतात. महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना म्हणू लागतो, पृथ्वीच्या दुसऱ्या टोकावर जरी गेलीस ना तरी मी तुला शोधून काढणार आणि तुझा जीव घेणार, हे मात्र विसरू नकोस. प्रतिमा आत्या खूप घाबरलेल्या असतात. त्यांचा जीव कासावीस होत असतो. त्यावेळी तिथे कोणीच नसतं, फक्त महिपत शिकरे आणि महिपत शिकरेंचे गुंड प्रतिमा आत्यांसमोर उभे असतात.
तर महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना म्हणू लागतो, तुझ्या कपाळावर काय बरं लिहिलंय? मी महिपत शिकरेच्या हातून मरणार. हो ना, तुझ्या ह्या कपाळावर लिहिलेली रेषा आज खरी होणार आहे, असं म्हणत महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना त्रास देऊ लागतात. आता महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना विचारतात, बोल, मी तुला कसं मारू? म्हणजे तुझ्यावर बंदुकीची गोळी झाडू की तुझा गळा आवळू? नाही नाही, तुला आता मारण्यासाठी मला काहीतरी वेगळंच करावं लागेल. आठवलं, तुला आगीची भीती वाटते ना, मग आता मी तुला उभं जाळणार, असं म्हणत महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना घाबरवत असतात. प्रतिमा आत्या घाबरून गेलेल्या असतात. महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना म्हणू लागतात, आता तर मी तुझी तंदुरीच करणार आहे. धर बबलू, तिला पकड. आणि ज्यावेळी महिपत शिकरेंचा गुंड प्रतिमा आत्यांना पकडतो त्यावेळी प्रतिमा आत्या स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सायलीने त्यांच्याजवळ दिलेला स्प्रे आता त्याच्या डोळ्यावर मारते आणि स्वतःची सुटका करून घेते. आता प्रतिमा आत्या तिथून पळत सुटलेल्या असतात. महिपत शिकरे म्हणू लागतात, अरे बबलू धर ना, मी फक्त सगळे कापसाचेच गुंड पाळले आहेत. ही कापसाची माणसं काहीच उपयोगाची नाही. आता जर तू तिला नाही धरलंस ना तर तुझ्यावरच गोळी झाडेन, असं म्हणत महिपत शिकरे खूप चिडलेले असतात. तर इकडे अर्जुन स्वतःची सुटका करून घेत प्रतिमा आत्यांना शोधण्यासाठी निघालेला असतो आणि त्याचवेळी नागराजही त्याच ठिकाणी आलेला असतो. आता नागराजच्या समोर असणारा दगड, त्यावरून नागराजचा तोल जातो आणि तो तिथेच पडतो. आता नागराज काका तिथेच पडताच अर्जुनला आवाज येतो. अर्जुन म्हणू लागतो, हा कोणाचा आवाज आहे? आणि म्हणूनच अर्जुन आता नागराज काकांना शोधण्यासाठी पुढे पुढे येतो. तिथे त्याला कोणीच दिसत नसतं. इकडे नागराज काकांच्या पायाला चांगलंच लागलेलं असतं, परंतु अर्जुनपासून सुटका करून घेण्यासाठी आता नागराज काका एका झाडामागे लपतात. इकडे अर्जुन मात्र प्रतिमा आत्यांचा शोध घेत असतो, परंतु त्यावेळी हा आवाज नक्की कोणाचा आहे याचाही तो शोध घेत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी आता प्रिया घराबाहेर येते आणि नागराज काकांना फोन करू लागते, परंतु नागराज काकांचा फोन लागत नसतो. तर प्रिया म्हणू लागते, या नागोबाचा फोन का लागत नाहीये? कन्फर्म या नागोबाने आणि त्या महिपत शिकरेने नक्कीच माती खाली असणार. आता प्रिया घाबरून गेलेली असते आणि पुन्हा पुन्हा नागराज काकांना फोन करण्याचा प्रयत्नही करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की प्रिया ही सर्वांच्या नकळतच घराबाहेर पडत असते. त्याचवेळी प्रियाला एक फोन येतो. तर प्रिया म्हणते, मी जरा घाईत आहे, तुझ्याशी नंतर बोलते, असं म्हणत नक्की काय घडलंय हे पाहण्यासाठी प्रिया ही निघालेली असते. आता अर्जुन नागराज काकांच्या जवळपास पोचलेला असतो. तो म्हणू लागतो, आवाज तर इथून आला होता, परंतु इथे तर कोणीच नाहीये, मग आत्या कुठे आहे? इथे मात्र नागराज चांगलाच कळवळत असतो. त्याला खूप त्रास होत असतो, परंतु स्वतःच्या आवाजावर कंट्रोल करत नागराज काका आता अर्जुनपासून स्वतःची सुटका करून घेतात. आता अर्जुन प्रतिमा आत्यांना शोधण्यासाठी त्यांच्या समोरूनच गेलेला असतो, परंतु तिथे नागराज काका आहेत हे मात्र अर्जुनला दिसलेलंही नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रतिमा आत्या स्वतःची सुटका करून घेण्यासाठी महिपत शिकरेपासून पळत असतात, परंतु त्याचवेळी प्रतिमा आत्यांना एक शेकोटी दिसते आणि तेथीलच एक लाकूड घेत आता प्रतिमा आत्या महिपत शिकरेवर हल्ला करण्यासाठी तिथे उभ्या असतात. आणि महिपत शिकरे येताच ते लाकूड घेऊन त्याच्या समोर उभ्या राहतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना म्हणू लागतात, 22 वर्षापूर्वी का होईना, परंतु मीच तो अपघात घडवून आणला होता. 22 वर्षानंतरही तू माझ्याच हातून मरणार आहेस. तर प्रतिमा आत्या म्हणतात, म्हणजे तू? तर महिपत शिकरे म्हणतात की हो, तो अपघात मीच घडवून आणला होता. आणि हे सगळं काही आता रेकॉर्ड झालेलं असतं. आणि त्याचवेळी महिपत शिकरे प्रतिमा आत्यांवर गोळी रोखतात, परंतु आता सायली मशाल घेऊन समोर आलेली असते. आता नक्की महिपत शिकरेच्या गनमधून निघालेली गोळी प्रतिमा आत्यांना लागेल की सायलीला? या सगळ्यामध्ये नक्की कोणाचा जीव जाईल आणि कोण वाचेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.